नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सातारा रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसचे जोरदार स्वागत। भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दाखवला हिरवा झेंडा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोल्हापूर मिरज पुणे आणि पुणे मिरज हुबळी या वंदे भारत एक्सप्रेसचा ऑनलाईन सेवेद्वारे शुभारंभ करण्यात आला। सातारा रेल्वे स्थानकावर सोमवारी सायंकाळी 5 वाजता भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम कोल्हापूर मिरज पुणे व पुणे मिरज हुबळी या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे स्वागत केले व पुढील प्रवासासाठी या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला। रेल्वेचे अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। मोदी सरकारने जलद आरामदायी प्रवास व अत्याधुनिक सुविधा असलेल्या कोल्हापूर मिरज पुणे पुणे मिरज हुबळी या 2 वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्या सुरू करून प्रवाशांना गणेशोत्सवाची अमूल्य भेट दिली आहे। देशातील सर्वात वेगवान रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्याने मिरज, सांगली, कोल्हापूर, सातारा व एकूणच पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार आहे। आता या भागातील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद होणार असल्याचे धैर्यशील कदम यांनी सांगितले। यावेळी उपस्थित प्रवासी बांधवांशी संवाद साधून त्यांनी शुभेच्छा दिल्या। रेल्वे मंत्रालयाने अत्याधुनिक सुविधा असलेल्या कोल्हापूर पुणे पुणे हुबळी या 2 वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्यामुळे प्रवाशांना जलद आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली असल्याचे कदम यांनी निदर्शनास आणून दिले। जिल्ह्याच्या दृष्टीनं आज अतिशय आनंदाची गोष्ट, सातारा आणि कराड स्टेशनवरून आज वंदे भारत जी आपल्या भारताच्या जनतेच्या स्वप्नातली जी रेल्वे आहे ती वंदे भारत रेल्वे आजपासून कराड आणि सातारा या सातारा जिल्ह्यातल्या 2 बस स्थानकावर थांबणार आहे। हुबळी, कोल्हापूर ते पुणे असा प्रवास या ठिकाणी या वंदे भारतचा सुरू होणार आहे। नरेंद्र मोदी साहेबांच्या नजरेतला, नरेंद्र मोदी साहेबांच्या व्हिजनमधला 2047चा भारत असा कसा असावा याची चुणूक या ठिकाणी आज जिल्हावासियांना बघायला मिळते। महायुतीचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी। खासदार राहुल गांधी यांच्या विरोधातील वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांना भोवणार। लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्या व्यक्तीस 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करणाऱ्या महायुतीचे आमदार संजय गायकवाड यांना असे वक्तव्य केल्याबद्दल 2 वर्षांची शिक्षा होऊ शकते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतीत त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर कराड येथे पाटण कॉलनीतील निवासस्थानी पत्रकारांशी सायंकाळी 6:30 वाजता बोलताना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी माहिती सरकारवर जोरदार टीका केली। ही फौजदारी धमकी आहे, क्रिमिनल इंटिमिडेशन। आता कोर्टाची आपली जी गती आहे त्यामुळे काय होईल आणि कधी शिक्षा होईल का, निकाल लागेल का, माझी पहिली मागणी आहे की तुम्ही पहिल्यांदा याच्यावर FIR दाखल करा आणि तो भारतीय न्याय संहिता 351च्या कलमाखाली घाला। अगदी स्पष्ट कलम आहे, त्यामध्ये काहीही किंतु परंतु नाही आहे। त्यामध्ये 2 वर्षाची आणि 7 वर्षाची शिक्षा आहे। आणि माझी दुसरी मागणी आहे की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS जो कोड आहे नवीन सरकारने केलेला आहे त्याच्या कलम 283 ते 287 खाली समरी ट्रायल ही चालवता येते। म्हणजे पूर्ण प्रक्रिया न करता ताबडतोब या महत्त्वाच्या विषयावर आपल्याला खटला चालवता येतो आणि त्याबद्दल निर्णय देता येतो। आता या खटला हा इतकी ओपन अँड शट खटला आहे, त्यामुळं किमान 2 वर्षाची शिक्षा या ग्रस्ताला झाली पाहिजे। आणि 2 वर्षाची शिक्षा झाली की त्याला मग आपल्या राज्यघटनेप्रमाणे निवडणुकीला उभं राहता येत नाही किंवा निवडणुका जर लांबल्या तर असलेलं निवडणुकीचं सदस्यत्व निलंबित होतं। माझ्या 2 मागण्या आहेत की ताबडतोब या क्रिमिनल इंटिमिडेशनच्या गुन्ह्याबद्दल त्याच्यावर FIR दाखल करून खटला दाखल करा
आणि तो खटला नियमित न्यायालयामध्ये न चालवता समरी ट्रायलच्या नियमाप्रमाणे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 283 ते 287 अंदर चालवावा अशी मागणी आहे. आणि मला मुख्यमंत्र्यांना सांगायचे की राहुल गांधी परदेशात काय बोलले त्याचं कुठेतरी भाषांतर करून घ्या, त्याचा अर्थ काय होता हे समजून घ्या. ज्या पक्षानं या देशामध्ये दलितांच्या करता आदिवासींच्या करता आरक्षण आणलेलं आहे त्या पक्षावर आरोप करणं की तो पक्ष आरक्षण संपवायला निघालेला आहे, हे तर तुम्हाला कायद्याचं ज्ञान नाही आहे, इतिहासाचं ज्ञान नाही आहे. स्वातंत्र्य संग्रामामध्ये तुम्ही कोणी भाग घेतलेला नाही, तुमच्या पूर्वजांनी कोणी भाग घेतलेला नाही आहे. आणि त्यामुळं इतिहासाचं भान नसलेल्या व्यक्तीनं फक्त सामाजिक सौहार्द बिघडवण्याकरता आणि निवडणुकीमध्ये काही 4 मतं वाढण्याकरता अशा प्रकारची वक्तव्य जर करत असतील तर माझं गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आव्हान आहे की तुम्ही अशा वक्तव्यांच्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करा. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातील साखर कारखान्यांनी ऊसतोडणी व वाहतुकीचा दर द्यावा. माजी खासदार राजू शेट्टी. जयसिंगपूर येथे कर्नाटक राज्याच्या साखर संचालकासमवेत व्यापक बैठक. कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांनी तोडणी व वाहतुकीचा दर महाराष्ट्र राज्याप्रमाणे द्यावा, तसेच ऊस वाहतूकदारांची फसवणूक केलेल्या मुकदमांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक राज्याचे साखर संचालक CB पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी दुपारी 4 वाजता जयसिंगपूर येथील कार्यालयात बैठक झाली. स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटनेच्या वतीने 2 दिवसापूर्वी कर्नाटकचे साखर मंत्री शिवानंद पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर मंत्री शिवानंद पाटील यांनी तातडीने कर्नाटक राज्याचे साखर संचालक CB पाटील यांना याबाबत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आदेश दिले होते. राजू शेट्टी यांनी या बैठकीत अनेक सूचना केल्या आणि त्याचे पालन करण्याविषयी सूचित केले. कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांनी तोडणी व वाहतुकीचा दर महाराष्ट्राप्रमाणे द्यावा. ऊस वाहतूकदारांची फसवणूक केलेल्या मुकदमांवर ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे, त्याच धर्तीवर कर्नाटक राज्यातही कारखानदार व वाहतूकदारांच्या वतीने मुकदमांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटक राज्य सरकारने ऊसतोडणी महामंडळ स्थापन करावे यासह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे शेट्टी यांनी सांगितले. लवकरच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली बंगळुरू येथे संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांची बैठक आयोजित केली जाणार आहे. संदीप राजोबा, राजू पाटील, रावसाहेब अब्दान, प्रवीण शेट्टी, दादा पाटील यांच्यासह कर्नाटक व सीमा भागातील इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भाकरवाडीतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा नामदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश. भाकरवाडीच्या विकासामध्ये कमी पडणार नाही. कोट्यवधी रुपयांची विकास कामे तात्काळ मार्गी लावणार नामदार महेश शिंदे. कोरेगाव शहराजवळ असलेल्या भाकरवाडी परिसराचा सर्वांगीण विकास केला जात आहे. आजवर 6 कोटी रुपयांची विकास कामे मार्गी लावली असून नजीकच्या काळात कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लासूरने बाजूकडील पानद रस्त्याचे मुर्मीकरणास मंगळवारपासून सुरुवात केली जाणार आहे, अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली. भाकरवाडी येथील माजी सरपंच दिलीप बर्गे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय सावंत, प्रमोद काळे, विठ्ठल जगदाळे, हनुमंत यादव, सुधीर बर्गे, संजय बर्गे यांनी सोमवारी सकाळी 10 वाजता खटाव येथील निवासस्थानी नामदार महेश शिंदे गटात प्रवेश केला. त्यांचे नामदार महेश शिंदे यांनी भगवी शाल देऊन स्वागत केले. त्यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष आबा जाधव, युवराज भाऊ कदम, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष विशाल काळे, विकास सोसायटीचे चेअरमन अशोक यादव, ग्रामपंचायत सदस्य विनोद बर्गे, दिलीप बर्गे महाराज, माजी उपसरपंच अभिजित बर्गे, स्वप्नील यादव, अजय सावंत, केतन काळे, प्रवीण काळे, महादेव जाधव, जीवन सकुंडे, राजेंद्र जाधव यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. भाकरवाडीतील ग्रामस्थांनी चांगली साथ दिली असून त्यांच्या अरुणातून उतराई होण्यासाठी सुमारे 6 कोटी रुपयांची विकास कामे मार्गी लावली आहेत. त्यामध्ये कोरेगाव जळगाव रस्ता ते भाकरवाडी गाव रस्त्यासाठी 1.5 कोटी रुपये, वसना नदीवरील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या ठिकाणी नवीन पुलाची उभारणी करण्यासाठी 3.5 कोटी रुपये, वसना नदीवर बंधारा उभारण्यासाठी
35 लाख रुपये, भाकरवाडी गावातील अंतर्गत रस्त्यांची ट्रिमिस काँक्रीटीकरणासाठी 10 लाख रुपये दिले असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणंद रस्त्यांच्या मुरमीकरणासाठी 3 लाख रुपये खर्च केले असल्याने नामदार महेश शिंदे यांनी सांगितले. शेतीसाठी पुरेशी आणि मुबलक वीज उपलब्ध व्हावी यासाठी महावितरण कंपनीकडून 2 ट्रान्सफॉर्मर बदलून दिले जाणार असून गरीब व गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक सहाय्य केले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. विशाल काळे यांच्यासह ग्रामस्थ व युवक कार्यकर्त्यांनी लासूरने बाजूकडील पाणंद रस्त्याचे मुरमीकरण करण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्यास तातडीने मान्यता देत मंगळवारपासून काम सुरू करणार असल्याचे नामदार महेश शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर वसना नदीवर आणखी एक बंधारा, नवीन स्मशानभूमी यासह श्री काळूबाई देवी मंदिर रस्त्याचे काम मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रहमतपूर शहरात श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौदासह निर्माल्य संकलनाची व्यवस्था मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे. श्री गणेश विसर्जनासाठी रहमतपूर नगरपालिकेकडून शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदासह निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचा वापर करावा असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांनी सोमवारी दुपारी 4 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली. शहरात सुमारे 50हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. त्यामुळे गणेश मूर्तींची संख्या विचारात घेऊन प्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य व इतर कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी कृत्रिम विसर्जन हौदांची निर्मिती व निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गणपती विसर्जन ठिकाणाजवळ नियंत्रण अधिकाऱ्यांसह कर्मचारी नेमण्यात आले आहेत. ठिकठिकाणी कृत्रिम जलकुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी सर्व मिरवणूक मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी इतर अडथळे, झाडांच्या फांद्या, झाडे झुडपे काढून घेण्यात आल्या आहेत. घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणपती विसर्जनासाठी शहरात कृत्रिम विसर्जन हौद व निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती देखील गव्हाणे यांनी दिली.